जालना शहरातील बाबूराव काळे चौक ते कन्हैयानगर चौफुली दरम्यान सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा नागरिकांचा आरोप। सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत नागरिकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली तक्रार। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे 8 जुलै 2024 रोजी अविनाश कैलास हिवाळे यांचा झाला होता अपघाती मृत्यू। गुत्तेदार अविनाश वडगावकर यांनी इंजिनियर नागरे यांच्याशी हात मिळवणी करून रस्त्याचे बिल उचलून घेतल्याचा संतप्त हिवाळे कुटुंबियांचा आरोप। जालना शहरातील बाबूराव काळे चौक ते कन्हैयानगर चौफुली दरम्यान सिमेंट रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केले। तसेच त्रस्त नागरिकांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात संबंधित गुत्तेदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे। रस्त्याची दुरावस्थेमुळे 8 जुलै 2024 रोजी अविनाश कैलास हिवाळे या तरुणाचा अपघात झाला होता। दरम्यान त्याचा मृत्यू झालाय। गुत्तेदार अविनाश वडगावकर यांनी इंजिनियर नागरे यांच्याशी हात मिळवणी करून रस्त्याचे बिल उचलून घेतले असल्याची संतप्त प्रतिक्रिया अपघातात मयत झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांसह इतरांनी दिली आहे। तर गुत्तेदार अविनाश वडगावकर आणि इंजिनियर नागरे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। दरम्यान आमचे प्रतिनिधी या निकृष्ट दर्जाचे कामांची व्हिडिओ चित्रीकरण करत असताना रस्त्याची खराब अवस्थेमुळे दुचाकी चालवत असताना एक तरुण दुचाकीवरून खाली पडलाय। सुदैवाने दुखापत झाली नाही, मात्र अशा घटनेमुळे जालना महानगरपालिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान मनपा प्रशासन या बातमीची काय दखल घेणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे। शेख सलीमसह ब्युरो रिपोर्ट, जालना सिटीजन लाईव्ह। सांगा काय घटना घडलेली आहे? माझा भाऊ दिनांक 8 रोजी हा अपघाताने निधन पावला। या रोडवर बाबूराव काळे चौक येथे बुंदोले चौक ते बाबूराव काळे चौक कन्हैयानगर चौफुली या सिमेंट रस्त्याचं काम 2021 ते 22 या दरम्यान चालू झालं। आज 2024 उजळलं तरी अद्यापपर्यंत त्याच्या वरती पूर्णची पूर्ण सिमेंटचे गट्टू वरती आहेत, रोड खाली आहे। 3-4 वर्ष झाले तरी काम पूर्ण नाही। त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर अविनाश वडगावकर व इंजिनियर नागरे यांच्या संगतमताने कामाचं बिल सुद्धा ऑलरेडी उचलून घेतलेलं आहे, परंतु अद्यापपर्यंत काम हे चालू झालेलं पूर्ण झालेलं नाही। रोडच्या बाजूचे गट्टू काम झालेलं आहे, रोडवरती आहे, गट्टू खाली गेलेले आहेत, त्यामुळे गाड्या स्लिप होऊन अपघात घडत आहेत। त्यामुळे माझा भावाचा मृत्यू हा 8 तारखेला गट्टून घसरून झालेला आहे। यामध्ये संबंधित इंजिनियर नागरे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर वडगावकर या कर्मचाऱ्यावर व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमच्या परिवाराकडून मागणी आहे व समस्त नागरिकांकडून ही मागणी आहे। आणि या रोडच्या बाजूने अंडरग्राउंड ड्रेनेज हे महानगरपालिकेकडून बनवले गेलेले आहेत, तेही काम अद्यापपर्यंत अर्धवट आहे। आमची एवढीच प्रार्थना आहे शासनाला आणि पोलीस प्रशासनाला की या दोन्ही इंजिनियर व कॉन्ट्रॅक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती आहे। मान्य न झाल्यास भूमिका काय पुढची? हे आमची मागणी मान्य न झाल्यास आमचं पूर्ण परिवार व समस्त खांडसरी विभाग नागरिक हनुमानघाटचे आणि लालबागचे हे कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसतील। काय नाव आपलं? माझं नाव आहे विलास कैलास हिवाळे।